धनगर आणि वडार समाजाला एस-टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी बीडमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। भाई आकाश निर्मळ यांचा उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। 9 दिवस झाले असले तरी प्रशासनाचा एकही व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही। राज्यभरामध्ये एकीकडे ओबीसीमधून धनगर आरक्षण बचावची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र धनगर आणि वडार समाजाला एस-टी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी घेऊन भाई आकाश निर्मळ हे 9 दिवसापासून इथं उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यासोबत। काय नेमकी मागणी आहे आणि आजचा कितवा दिवस आहे? आजचा 9वा दिवस आहे आणि धनगर व वडार समाजाला एस-टीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आपलं उपोषण आहे। आज एकीकडे मराठा बांधव बोलतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि दुसरीकडे दुसरे बोलतात की आम्ही ओबीसीमधून देणार नाहीत। जे ओबीसीतून देणार नाही बोलतात ते स्वतः एन-टीमध्ये आहेत। त्याच्यामुळे सामाजिक तेढ करणारे जे आंदोलन आहेत ते मला सहन न झाल्यामुळं मी सर्वसमावेशक एक छोटा कार्यकर्ता आहे म्हणून मी हा निर्णय घेतला। एस-टीमध्ये आरक्षण मिळण्यास अंमलबजावणी होण्यासाठी धनगर व वडार समाजाच्या लोकांना एस-टीमध्ये आरक्षण अंमलबजावणी होऊन त्यांना न्याय मिळावा। मात्र लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण केलेलं आहे। तुम्हाला लक्ष्मण हाके यांचं उपोषण मान्य नाही का? त्यांनी जे मागणी केली आहे त्यांनी कधीही म्हणलं नाही की आम्हाला एस-टीमधून आरक्षण द्या। लक्ष्मण हाके हे धनगर समाज भरकवटण्याचं काम करत आहेत। धनगर समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा काडीचाही संबंध नाही। आता ते का करतात, कुणाच्या सांगण्यावरून करतात ते मी नाही सांगू शकत। तरी पण काही माहिती असेल हे असं कशामुळे काय काम करतात? तुम्ही 9 दिवस झालं उपोषण करताय, प्रशासनाचं एकही व्यक्ती इथं आलं नाही, तुम्ही त्यांच्यावर गंभीर आरोप करताय। ते त्यांच्या मागे कोणीतरी राजकीय शक्ती असल्याचं वाटतं आणि राजकीय शक्ती असल्याशिवाय सामाजिक तेढ निर्माण करणारं आंदोलन कोणी उभाच करत नसतं असं मला वाटतं। मात्र मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की धनगर समाजाने एस-टीमधून जे मागणी आहे ते त्यांची योग्य मागणी आहे ते करावं। मग तुम्ही लक्ष्मण हाके यांना का नाही सांगत? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। उलट आमचं जे उपोषण आहे, आमचं जे आंदोलन आहे ते सामाजिक सलोखा राखणार आहे। आमचं तर उलट असं म्हणणं आहे की धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 3 कोटी आहे, वडार समाज 4.25 कोटी आहे। दोघांचं मिळून टॅली केलं तर 4.25 कोटी होतं आणि वडार समाज आणि धनगर समाज हे दोघंही एस-टीमध्ये आहेत पण ते राजकीयदृष्ट्या ओबीसीमध्ये आहेत। तर त्या ओबीसीमधून आम्ही राजकीयदृष्ट्या जर 4.25 कोटी ह्या जागा रिक्त झाल्या तर मराठा समाजाला आणखी आरक्षण देण्यासारखं सोपं होईल आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही। गावगाड्यामध्ये काही छोटे छोटे समाज असतात, एखादं नाव्याचं घर असतं, एखादं परटाचं घर असतं, एखादं धनगराचं, एखादं माळ्याचं। हे असे आंदोलनकर्ते, तेढ निर्माण करणारे आंदोलनकर्ते सहज बोलून जातात आणि त्याचे परिणाम गावगाड्यात राबणाऱ्या वागणाऱ्या लोकांना भोगावं लागतात। तसं काही घटना समोर आली? लक्ष्मण हाके उपोषण केल्यापासून अशी काही घटना समोर आली? ते कालांतराने येतीलच ना, त्याचे पडसाद तर उमटतील ना। आज ते पेरतायत म्हणजे उद्या उगवणारच आहे ना। कोण असू शकतं राजकीय? तुम्ही आरोप करताय की याच्या पाठीमागे राजकीय झालर आहे, राजकीय किनारा आहे? अजून तरी काही अधिकृत माहिती नाही। माहिती मिळाल्यास नक्कीच तुम्हाला संपर्क कळवेल। मात्र तुम्ही 9वा दिवस उपोषण करताय, समाज तुमच्यासोबत इथं दिसत नाही आहे। एकीकडे हाकेंनी देखील उपोषण केले, हजारोच्या संख्येने समाज त्यांच्या पाठीमागे राहिला। त्यांनी एक संवाद यात्राही काढली, तिथेही त्यांचं जंगी स्वागत झालं। कसं असतं, खरं घराच्या बाहेर पडेपर्यंत खोटं गाव फिरून आलेलं असतं, त्यातला तो प्रकार आहे। मलाही ते लोक येतात, भेटतात, जातात। ही सर्वसामान्य आणि गावगाड्यात कष्टकरी शेतकरी या वर्गातली लोक आहेत। माझ्याकडे गाड्या घोड्या घेऊन येणारं कोण नाही आहे आणि पत्रकं काढणारं किंवा ते कुठंतरी व्हायरल करून असं ड्रामेबाज करणारं कोणी नाही आहे। म्हणजे लक्ष्मण हाके हा ड्रामा करतायत असं म्हणताय तुम्हाला? बिलकुल ड्रामाच आहे तो।
तो ड्रामाच आहे. ड्रामा नसता तर लक्ष्मण हाकेंच्या मागे एवढी यंत्रणा कुठून उभा राहिली असती. त्यांच्या लोकसभेला तेवढ्या गाड्या नव्हत्या, आज तेवढ्या गाड्या येतात कुठून. मग त्या लोकसभेला निवडणूक लढत होते त्यावेळेस ती लोकं का नव्हती. आज त्यांच्याबरोबर जेवढी लोकं फिरतात तेवढं त्यांना लोकसभेला मतदान नाही. मग काही त्यांचं राजकीय पाऊल आहे समाजाला सोबत घेऊन? नक्कीच एखादं महामंडळ किंवा एखादी विधान परिषद किंवा एखादा विधानसभा मतदारसंघ सेट करण्यासाठीच ते करत असतील. आता हे तुमचं उपोषण किती दिवस चालू राहणार? पुढचं पाऊल काय आहे? 9वा दिवस आहे तुमचा आजचा. आमचा उपोषण हे शासनाचा मंत्रिमंडळातला एखादा व्यक्ती येऊन त्यांनी आमची दखल घ्यावा, त्याने आमच्या दोन्ही समाजाची शिफारस केंद्राकडे करावा. आमचं ऑलरेडी आरक्षण आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची. त्याच्यासाठी काही समिती नेमण्याची गरज नाही, त्याच्यासाठी आणखी कुठला आयोग वगैरे काही करण्याची गरज नाही आहे. फक्त त्यांनी केंद्राकडे शिफारस करायची आणि आमचं आरक्षण आम्हाला अंमलबजावणी होऊ शकतं. नक्कीच हे होते उपोषणकर्ते भाई आकाश निर्मळे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती आता गंभीर आरोप केलेले आहे. लक्ष्मण हाके हे ड्रामेबाज आहेत, ड्रामा करतायत. त्यांना कुठंतरी आर्थिक महामंडळ हवं आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं ते निवडणूक रिंगणात उभे होते तिथं लोक नव्हते, गाड्या नव्हते. मात्र आता उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना गाड्या आल्या, लोक आले. याचीही चौकशी आता झाली पाहिजे अशी जी मागणी आहे, असा जो गंभीर आरोप आहे ते इथले भाई आकाश निर्मळ हे उपोषणकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा 9वा दिवस आहे. जोपर्यंत सरकारमधला व्यक्ती इथे येणार नाही तोपर्यंत माझं उपोषण मागे घेणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.